हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी अस्तरचा ब्लाऊज कसा जॉईन करायचा, अस्तर आणि कपडा कसा जॉईन करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. हे बघा, कटोरी आपल्याला समोर आली पाहिजे, तेव्हाच आपल्याला दोन्ही साईडच्या कटोरीचं परफेक्ट भेटेल. हे तुम्ही बघू शकता, माझे दोन्ही कटोरे जॉईन झालेले आहेत. आता बघायला आपण जॉईन करून घेऊया. बघा, वन साईडची मी जॉईन केले, दुसऱ्या साईडची जॉईन करून घेऊया. ते तुम्ही बघू शकता, हे पार्ट दोन्ही समोर आहेत. तुम्हाला डायरेक्ट जर कपड्यावरती जमत नसेल तर तुम्ही बॉलपिन अटॅच करू शकता. त्याच्यामुळे काय होईल, कपडा सरकणार नाही आणि डबल शिलाई काढून परत अटॅच करण्याची मेहनत तुमची वाचेल. सगळे पार्ट मी समोर ठेवले. बगल पण तुम्ही बघू शकता, समोर ठेवले. पूर्ण प्लेन कपडा आला पाहिजे. जेव्हा आपण अस्तर जोडतो तेव्हा एकदा चेक करून घ्या की कपडा पूर्ण प्लेन येतोय ना, कुठे फुगा तर येत नाही ना. आता हा आपण एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना, तो कटिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकता, मी जो एक्स्ट्रा कपडा होता तो ऑल कट करून घेतलेला आहे. आता आपण कटोरीचे टक्स मारून घेऊया. मी 1.5 आणि 2.5चा टक्स मारणार आहे. आडवा 1.5 आणि उभा 2.5चा मारणार.
दुसऱ्या साईडला पण सेम तशा टाईपमध्येच करून घ्यायचं. 1.5 आणि 2.5चा टक्स मारून घ्यायचा. समोर ठेवलेले आहेत. आता ह्या टक्सला बॅक साईडला फोल्ड करायचं, कारण मग तो क्रॉसपट्टीमध्ये सापडणार नाही. त्याच्यामुळे काय होईल, टक्सचा क्रॉस वगैरे होत नाही त्याच्यामुळे. त्याला आपण बगलला जोडून ठेवूया. कटोरीचा हा शेप मेन आहे, तो परफेक्ट आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कटिंग परफेक्ट आली पाहिजे कटोरीची. ओके, तुम्ही बघू शकता एकदम राऊंड टाईपमध्ये बसलेलं आहे, हाफ सर्कलमध्ये. आपण आता डबल शिलाई करून घेऊया. आता दुसऱ्या साईडची कटोरी जोडून घेऊया. हे बघू शकता, दोन्ही साईडच्या कटोऱ्या जोडलेल्या आहेत आणि कुठेही कपडा एक्स्ट्रा होत नाही ना कमी पडत आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा कट टू कट एकदम परफेक्ट बसलेले आहेत कटोऱ्या. आपण आता खाली क्रॉसपट्टीसाठी शेप द्यायचं आहे कटोरीचं. तर मला एवढी माझी क्रॉसपट्टी जॉईंट रेडी ब्लाऊजला आहे. त्याच्यामधला एवढ्या गळ्याच्या शेपसाठी जाईल आणि एवढ्या क्रॉसपट्टीसाठी. मग हा एक्स्ट्रा आहे तो मी तुम्हाला कट करून टाकणार आहे, म्हणजे आपली कटोरी कशी परफेक्ट येईल, जेवढी रेडी ब्लाऊजची आहे तेवढी. असं शेप द्यायचं आहे. आता आपण क्रॉसपट्टी हे बघा, टक्स कुठेही क्रॉस झालेलं नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं बॅक साईडला तुम्ही फोल्ड करा टक्स. त्याच्यामुळे काय होईल, क्रॉसपट्टीमध्ये तो सापडला जाणार नाही आणि व्यवस्थित टक्स ॲक्युरेट बसेल. आता ह्याला पूर्ण आतमध्ये फोल्ड करून क्रॉसपट्टी दुसऱ्या साईडने जॉईन करून घ्यायची. आता ही बॉक्स टाईप क्रॉसपट्टी बोलतात. मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला अशीच क्रॉसपट्टी जॉईंट कशी करायची ती शिकवलेली आहे, साध्या ब्लाऊज कटिंगमध्ये.
सेमच मेथड आहे. आता दुसऱ्या साईडची आपण क्रॉस पट्टी जोडून घेऊया. हे बघा, मी दोन्ही साईडच्या क्रॉस पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि क्रॉस पट्ट्या पण बघा परफेक्ट आहेत की नाही. तुम्ही बघू शकता इथे ते मधले पॉईंट आहेत ते बरोबर आलेले आहेत. हे खालीवर व्हायला नाही पाहिजे. आता आपण काच बटन पट्टी जोडून घेऊया. हिला हुक पट्टी आहे. मी हुक पट्टीसाठी वन साईड फोल्ड केलेलं आहे आणि खालच्या साईडनं असं फोल्ड करून घ्यायचं आहे. शिलाई मारून घ्यायची. बघा, मी हुक पट्टी लावून घेतलेली आहे. या साईडला हुक लागतं. आता दुसऱ्या साईडला आपण जे लूप करतात हुक अडकवायसाठी ती पट्टी लावून घेणार आहे. ह्याला पण वन साईड खालच्या साईडून फोल्ड करायचं. अटॅच करून घेऊया. डबल शिलाई करूया. कपडा फोल्ड करून आपली जी शिलाई आपण अटॅच केलेली लूप पट्टी आहे त्याच्या शिलाईवरती शिलाई आली पाहिजे. तुम्ही बघू शकता दोन्ही पट्टे जॉईंट करून घेतलेले आहेत. ही हुकाची पट्टी आहे आणि ही ज्याच्यावरती लूप करतात ती पट्टी आहे. आता आपण गळ्याचं मेजरमेंट घेऊन गळा कटिंग करून घेऊया. हे बघा, या पट्टीपेक्षा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा हवं आहे कारण आपल्याला पायपिंगची पट्टी लावायची आहे त्याच्यासाठी आणि याला सेप द्यायचं आहे. हुकपट्टीवरती हुकपट्टी ठेवून त्याच्यावरती परत मेजरमेंट करून घ्यायचं आहे आणि ह्याला पण सेप द्यायचं. सेप देऊन कटिंग करून घ्यायचं. बघा, तुम्ही बघू शकता दोन्ही पट्ट्या सेम आलेले आहेत. आता हे जे ओपन झाले अस्तर आणि कपडा त्याला एकदा आपण शिलाई मारून घेऊया. त्याच्यामुळे काय होईल, जेव्हा आपण पायपिंग करणार तेव्हा कपडा सरकणार नाही.
हे बघू शकता तुम्ही, आपले पट्टे एकदम ॲक्युरेट आलेले आहेत. तिचा बॅक साईड बोटनेक आहे. आता आपण पायपिंगच्या पट्ट्या काढून घेऊया. त्याला वन साईड आपल्याला फोल्ड करायचं. हे बघा, दोन्ही पट्टे आपण वन साईडने फोल्ड करून घेतलेले आहेत. आता या पुढच्या पार्टला आपण त्याला अटॅच करूया. आता ह्याच्यावरती आपल्याला दाबशिलाई मारून घ्यायची. आता आतल्या साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला राऊंड शेप जो हवा आहे तो परफेक्ट येणार आहे. तुम्ही बघू शकता, आपल्याला जो राऊंड शेप हवा आहे तो आलेला आहे. आता दुसऱ्या साईडची पट्टी पण अशीच अटॅच करून घ्यायची. आता दोन्ही साईडचे आपण पट्ट्या जोडून घेतलेले आहेत गळ्याच्या. आता आपण हे हुकपट्टी आणि लूपपट्टी सेम आहे का बघायचं आहे. तुम्ही बघू शकता गळ्याचा शेप एकदम राऊंड टाईपमध्ये आला आहे, कारण आपण आतमधल्या साईडला छोटे छोटे कट्स लावले. हे बघा, एकदम परफेक्ट राऊंड आला आहे. आता ह्याला बॅक पार्टला आपण जोडून घेऊया. इथे शोल्डर थोडंसं राऊंड टाईपमध्ये कट करायचं आहे. नॉर्मल कट करायचं, जास्त कट केलं तर त्याच्यामुळे तुमची हाईट कमी होईल. ही बॅक डिझाईन मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती, मराठा पॅटर्न या चॅनलवरती मी टाकलेली आहे, तुम्ही तिथून बघू शकता. आता ह्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचे. तर याचा फ्रंट आणि बॅक दोन्ही सेम आहे का बघूया.
तुम्ही बघू शकता हा जरा फ्रंट पार्ट मोठा आहे, तर आपण त्याला सेप देऊन घेऊया. हे बघा शोल्डर एकदम परफेक्ट आहे, दोन्ही सेम आहे शोल्डर. बोटनेकमध्ये शोल्डर जास्त असतं आणि मुंडा डाऊन करावा लागतो, त्याच्यामुळे त्याला फक्त सेप कसा आहे तेवढाच बघावं लागतो, बाकी काय त्याला सेप द्यायची गरज नसते. जसं नॉर्मल ब्लाऊजमध्ये आपल्याला डबल सेप द्यावा लागतो, तसं याच्यामध्ये काही गरज नसते, फक्त सेपचा आकार फक्त परफेक्ट आला बस. हे बघा तुम्ही बघू शकता दोन्ही पण सेम आहे. या साईडचं पण आपण एकदा चेक करून घेऊया. आता ह्याला डायरेक्ट आपण फिटिंग करूया. हे जे बटरफ्लाय स्लीव्स आहेत त्याचं कटिंग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, त्याच्यावरती एक व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे. बटरफ्लाय स्लीव्समध्ये आपल्याला मुंड्या आपल्याला मेन फिटिंग पहिले करून घ्यायची असते, कारण ते स्लीव्स मेन फिटिंग करून नंतरच लावतात. आपण एकदा मेन फिटिंगसाठी मार्क करूया. हे बघू शकता, बघा तुम्ही चेस्ट पण ॲक्युरेट येते. मुंड्याच्या सेपला आपण मार्किंग केलं तिथे चेस्टची फर्स्ट लाईन येते फिटिंगची. दुसऱ्या साईडचं पण आपण तसंच करून घ्यायचं आहे. बघा मुंड्याची फिटिंग इथे येते, आपण इथे मार्क करून घेऊया आणि शिलाई मारू. तुम्ही बघू शकता फिटिंग आपली परफेक्ट आलेली. आता याला स्लीव्स आपण जॉईन करून घ्यायचे. स्लीव्स कशी कटिंग करायची ती दाखवणार आहे. हे बघू शकता मी तुम्हाला पूर्ण स्क्वेअर मी 15 इंचाचा घेतलेला आहे. तुम्हाला किती स्लीव्स हवे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला घ्यायला लागणार. बघू शकता 15 इंचाचा पूर्ण स्क्वेअर मी घेतलेला आहे. ह्याला असं ट्रायंगल टाईपमध्ये फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून आपल्याला
5.5 वरती मार्क करायचं. तुम्हाला किती स्लीव्स हवे त्याच्याकडून तुमचं मार्किंग असेल. 5.5 वरती मार्क केलेलं आहे. ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे. त्याला मध्ये सेंटर करून घ्यायचं. इथून आपला मुंड्याचा किती सेप आहे ते पहिलं मेजरमेंट करायचं आहे. हे बघू शकता तुम्ही 6.5 इंचच आहे. मग इथून 6.5चा हाफ घ्यायचा आहे. 3.5 वरती 3.5चा अर्धा किती होतं ते बघायचं. 3.5 येते. 3.5च्या अर्ध्या मेजरमेंट वरती परत आपल्याला मार्क करायचं आहे. आणि तिथून आपल्याला हे मेजरमेंट किती भेटते 2 इंचाचे. ते पूर्ण राऊंडला आपल्याला 2-2 इंचाचे मेजरमेंट टाकून सर्कल करून घ्यायचे. हा सर्कल आपण काढून घ्यायचा आहे. त्याला कट करून घेऊया. इथे मार्क करायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही कट मारू शकता. आता याला आपण स्लीव्सला अटॅच करूया. हे बघा सेंटर मार्क केलेला मी इथे फिटिंगच्या इथे एक घेतलेला आहे आणि हा मध्ये सेंटर आणि बाकी साईडला पिना अटॅच केली. तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची. जेव्हा आपल्याला बटरफ्लाय स्लीव बनवायची असते तेव्हा आपल्याला ब्लाऊज पूर्ण रेडी करायला लागतो. मेन फिटिंगचा कट. पूर्ण राऊंडला तुम्हाला ब्लाऊज फिरवावं लागणार आहे आणि ही स्लीव्स वरतून अटॅच करायची. हे बघा मी पूर्ण स्लीव्स अटॅच केले. आता हे पिना काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की स्लीव्स कशा टाईपमध्ये अटॅच झाली. हे बघा ही स्लीव्स अशी झाली. मी साडीतला कपडा काढलेला आहे स्लीव्ससाठी. तुम्ही बघू शकता. या साईडला तुम्हाला हवं तर तुम्ही बेडिंग सुद्धा करून घेऊ शकता किंवा फोल्डिंग सुद्धा डबल फोल्ड करून सुद्धा शिलाई मारू शकता. मी बेडिंग करून घेणार आहे. हवं तर तुम्ही डबल फोल्ड करून शिलाई मारू शकता. मी तुम्हाला दाखवते डबल फोल्ड करून शिलाई कशी दिसते. बघू शकता मी आतनं पूर्ण राऊंडला शिलाई मारलेली आहे. पूर्ण राऊंडला स्लीव्स परफेक्ट बसलेली आहे. हिची पण तशीच मारलेली आहे. हे बघा ही आपली स्लीव्स रेडी झालेली आहे आणि ह्या साईडला मी वन साईड फोल्ड करून घेतली. ओके आता पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. थँक्यू सो मच.